मी साखराबाई आरामीला आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. आणि साखराबाईच्या प्रश्नाचे उत्तर दिले साखराबाईला. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागलं साखराबाईला. अहो माणसाला वाटली जात त्या देवानं बापल्याला, आणि आत्म्याची जात कुठची आहे ती सांगून द्यावे लागेल सभेला. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. आणि साखराबाई बोलली मला माळ कशाला घातली गळ्याला. अगं विचार केला नव्हता मी मनाला, आई बापानी आराधी सोडलं मला बाळेपणाला. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले, नागाच्या पिल्याला तू नाग ढवळीले. अगं प्रश्न पडला माझ्या आईवडिलाच्या आजीवाला. अगं चैती पौर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला, पण तू शायन्या मनाची आहे म्हणून पाठवलं मला तुझ्या संगतीला. गलुळाचं पाणी तू कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू